श्री संत एकनाथ महाराज यांनी 36 वर्षे देवाला राबवून घेतलं. आताच काही करा ना, कारण आता आपल्याला रोजगार भेटत नाही, कोणते साधन भेटत नाही. ऐकले मला भक्ती करायची होईल तिला आपल्या कामाला. आता सगळ्याला कसं आहे 1,500 भेटत असल्यामुळे गरीब कोणीच राहिले नाही राव. त्यामुळं आम्ही मराठी आहे, पाटील आहे, आव्हानाचे आहे, आमची शेती आहे तिकडं, पुन्हा इकडे जे शेणगाट शेती आहे आम्हाला माहिती आहे ना. आमचा मोसंबीचं बाग गेल्या वर्षी यंदाचा राहिला तर मग राहिलाच ना. काही बाबा तिला मान्य असेल त्याबरोबर आपल्याला धावं लागेल. आता संत महाराजांनी काय त्यांच्याकडे अधिकार प्राप्त झाला कशामुळं या भक्तीद्वारा. आता वेगळा म्हणा, पण वैदिक म्हणा, विंचोचावला जेव्हा जेव्हा काय मी करू विंचोचावला कोणाला सांगू अनादी सिद्ध नवलाई झाले, स्वानंद करुकुला घेऊन शकून सांगावया आले, प्रेमाचे कुंकू भाई लागले, भक्ती मोराची हाती धरले, गुरुगुंड होईल भयाग आपलं हे दैवत जे जे भेटती भूत त्याशी मागीचे भगवंत. आपण भूत आहे, संतांच्या भाषेत आपण भूत आहे. ते जे भेटती भूत त्याशी मागीचे भगवंत. म्हणून कसे भगवंत कुठे? अरे भगवंत इथंच आहे. देवाचे देव कसे जरा क्लीन करावं लागतं बरं का, नाहीतर मग देव तिथंच त्या देवासाठी जागा तो काढला ना. त्या देवाला चांगला आसन पाहिजे का नाही, त्यासाठी ही जागा आपली क्लिअर पाहिजे. फक्त ते नको, कारण आपल्याला अतिथी मंडळी देव आहे. मला सांगा, तू म्हणजे आमच्या मागेने संसार आहे. संसार असू द्या महाराज, संसार करून हा करावा लागतो परमार्थ बरं का. आता ज्ञानदेव महाराज, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई ही 4 भावंड होती. त्यांना किती त्रास दिला होता त्यांच्या धर्म मास्तरांनी. त्रास देणारे कोण? त्यांचे ब्राह्मणच बरं. आपल्या सारख्यांना काही त्रास मी सोबत चालते म्हणून हे पहा त्याला ते कोणते हे करायचं होतं, मांडे करायचे होते ना. मांडे करायची इच्छा झाली, निवडणूक ती मारला म्हणजे की बाबा मुक्ताबाई एक कुंभाराची 2 मडकं घेऊन ये.
मग ती मडकं घेऊन आली, पण मध्ये हे चाटे भेटले. त्यांनी ते मडकं घेतलं आणि जण बाहेर गेलं आणि गेलं हसत हसत. तुला कळत आम्हाला त्रास होतो भावंडाचा त्याचा, पण बिचारे खांडे द्यायला येतात ना, नव्हतं ना. मग काय ज्ञानेश्वर माऊली आले भीक घेऊन, भिक्षांत देही भिक्षांत देही. जे दिलं ते पीठ घ्यायचे बिचारे. आता हे पाहिजे त्या बरं पाहिलं चाट्याने पाहिजे. ती जोडी त्याला ते हिसकून घेतली, पीठ खाली सांडलं आणि त्या पिठावर तो नाचला. तो विसोबा चाटे आणि थंडी झालीची अशी दयनीय अवस्था केली. एवढे मोठे देवच होते ना ते. ज्ञानदेव विष्णूचा अवतार, महादेव स्वपन देवाचा अवतार, ब्रह्मसोपान आणि ही आदिमाय शक्ती होती. बरं कधी कधी लाईन जाते आमची, हा 70-75 आहे तर मग ते श्रवण घ्यायचो नाही. ते श्रवण दिलं त्याच्याच गावाला बरं का. कारण ज्ञानदेवाला घरी आले, रडायला लागले बिचारे. रडायला लागल्यानंतर जेवढे तिला ब्रह्मला सगळी कथा सांगितली आणि काय म्हणले तुम्ही पीठ घेऊन या. मग मध्ये पीठ घेऊन ये बाई. कशाचं पीठ? मांड्याचं पीठ. ते पीठ आणलं. महाराज बाहेर गेले होते, यांचा कार्यक्रम सुरू झाला. पाठीवरच भाजायचे मांडे, कारण त्या आपल्याला भाजतात ते बरं, पण आपल्याला तेवढी शक्ती आलेली भगवंताने दिली नाही त्यांचं. कारण जठराग्नी हा असतो ना, तो जठराग्नीवर ते मांडे भाजले बरं का. आता पण पुढं काय झालं? पुढं झालं किंवा साठे काय म्हणलं, त्याला वाटलं किंवा ते कसेच खातात बाबा हे मांडे विसोबासाठी. पुढाची झोपडी होती, त्यांनी पाहिलं आणि ह्याचं काम चालू झालं खायचं आणि भाजायचं बी काम चालू झालं. त्याला ती झोपडं ओढलं बाजूला आणि मध्ये गेलं वाळात. गेल्यानंतर डायरेक्ट ज्ञानदेवाच्या पायावर तो रोळून घेऊ लागला. तेवढ्यात तिरात महाराज आले. महाराज त्या विसोबाला म्हणले, ए विसोबा, हे खेचड्या बाजूला होय. कारण त्याला काय माहिती झाड नाव काय, त्यांनी खेचड्या तिकडे बाजूला होय. त्यांनी ते म्हणजे नाही, आता मी पाय सोडणार नाही. का सोडणार नाही? ते म्हणजे मला गुरुदक्षिणा दिल्याशिवाय मी आता सोडणार नाही. तेव्हापासून त्यांनी ते गुरुमंत्र घेतला आणि विसोबा चाटेचं नाव विसोबा केचर पडलेलं आहे कुंडली कवरला. तर महाराज अशी भक्तीची कला आहे. अनेक इतिहासामध्ये आपल्या आपण त्या भागवत असो, रामायण असो,